तर शैलेश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शेवटचा चेंडू जातोय सीमा पार. आलाय षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता येऊन पोहोचते ती म्हणजे 25. एक गडी बाद. थोड्याच वेळात चॅलेंजिंग ओव्हरला सुरुवात. अभिषेक यांनी घेतली तर मात्र 3 धावा मायनस होतील आणि डबल सुद्धा होणार नाहीत. यावेळेला सुंदर फटका आलाय शैलेश हरमळकर यांच्या बॅटमधून. चेंडू निघून चाललाय सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय हा मोठा फटका. 6 धावांचा षटकार. काय सुरेख फटका या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत बॅटर शैलेश हरमळकर. बघा 2 षटकार या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आलेत, त्यामुळे आता प्रश्नार्थक चिन्ह उभं राहिलंय आणि 12च्या वर धावा सुद्धा झालेत, म्हणजे 13 धावा आतापर्यंत झाल्यात या षटकार. आणखीन एक सुंदर फटका. पायांवरती फटका होता आणि त्याला मात्र फ्लिक केलं. मनगटांचं बळ दाखवलं आणि पाठवलं चेंडूला स्क्वेअर लेग सीमा पार. आणखीन एक षटकार या ओव्हर मधला तिसरा. यावेळेला सुंदर फटका आहे शैलेशचा बॅट मधून. मिडल ऑफ द बॅट झालाय फटका आणि यावेळेला फटका मात्र निघून जाणार आहे सीमा पार. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखीन एक मॅक्सिमम. आणखीन एक षटकार. दाखवली. वेग तर होता त्या चेंडूमध्ये. यावेळेला सुद्धा वेग होता आणि त्याच वेगाची दुर्गती करून टाकली आहे. आणखीन एक शैलेशच्या बॅटमधून. आता वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर वैयक्तिकरित्या त्याच्या बॅटमधून येतोय 5वा षटकार. काय सुरेख बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे शैलेश यांच्या माध्यमातून. आणखीन एक षटकार बघू शकता कशा प्रकारे खेळलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि आता म्हटलं जातं की एका पर्टिक्युलर टाइम नंतर बॅटरला तो चेंडू नाही तर फुटबॉल दिसायला लागतो आणि तेच या ठिकाणी घडतंय. बघा कशा प्रकारे फक्त वाट पाहिली जाते, शेवटपर्यंत पाहून मात्र त्या चेंडूला अगदी जवळ आल्यानंतर खेळलं जाते आणि हेच फार महत्वाचं असतं. ऍज अ बॅटर खात्यात जोडल्या जाणार आहेत. सुंदर फटका आलाय आणि किती दूरवर गेलाय हा फटका. सुंदर फटका. स्टायलिश स्ट्रोक ऑफ द डे याला म्हणू शकतो आणि 9वा म्हणजेच 9 धावांचा हा फटका या ठिकाणी देण्यात येतोय. चॅलेंज तुडुंब भरलेले हे मैदान. ओहो यावेळी शॉटम चाक केला, डिस्पॅच केलाय सरळ सीमारेषे पार. ह्यूज आणि ग्रँड षटकार, सिक्सर. थँक शैलेश. हो याही वेळी जोरकस प्रहार आहे. बॉल चालेल का सीमा पार. यस इट इज. ह्यूज आणखी एक जबरदस्त टोले जंग. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये क्लिअर केला जाईल का. बॉल चाललाय 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार.
हो यावेळी मात्र चोरकस प्रहार आहे. मिस टाइम आहे तरी देखील बॉल सरळ डिस्पॅच केला आउट ऑफ द पार्क. ह्यूज षटकार सिक्सर. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती सरप्राईज एलिव्हेंट दिलाय. हो याही वेळी जबरदस्त पंच केलाय. पंच करत असताना बॉल चाललाय सीमा पार. आणखी एक षटकार सिक्सर. हा बाकफूट वरती गेले. तदनंतर मात्र जबरदस्त पंच केला. बाकफूट पंच पाहायला मिळाला. ही ताकद. हो यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खारी करेल का झेल नाही. बॉल चाललाय सीमा पार. डिफेंड केली तरी देखील 1000 रुपये आहेत. पहिला बॉल तर वाईट आला. दुसऱ्या बॉल वरती चढवलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील धावा 6 षटकार. त्याचबरोबर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शैलेश अरमळकर यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मॅच जिंकवली तर सिद्धेश पॅकर्स यांच्या माध्यमातून याकडे पाहायचंय. रिजवान पुढील चेंडू घेऊन तिसरा बॉल. वेगात आलेला बॉल कट केलाय त्या बॉलला आणि षटकारासाठी हा चेंडू चाललाय सीमा पार. पहिला षटकार शैलेशच्या बॅट मधून. षटकातला मोठा फटका खेळले आहेत. किती दूरवर जाणार आहे हा फटका. डिस्टन्स क्लिअर करेल का. हो येस ऍब्सोल्युटली. शेवटच्या चेंडूवर आलाय एक मोठा घनघणीत षटकार. खूप मोठा षटकार आहे. यावेळेला आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो की शैलेश यांना अंगात आलेले स्टंप लाईन मधले बॉल शैलेश कधीच सोडत नाहीत. धन्यवाद. मी स्वरूप दोरी कॉमेंट्री बॉक्स मधून तुमचा इथूनच निरोप घेतो. या मॉन्सून बिग बॅश 2025 को पावर्ड बाय VS स्पोर्ट्स, महाराजा बॉईज, MB स्पोर्ट्स आणि प्रो लिंक स्पोर्ट्स या स्पर्धेमधून मी ऍज अ शैलेश पहिल्याच बॉल वरती त्याने सांगितलं रे आग का गोला उछल कर बोला. हा आहे षटकार रचटला मॅक्सिमम सिक्सर. हो यावेळी जबरदस्त प्रहार. क्लासिकल फटका डिस्पॅच केलाय सीमा पार. षटकार. क्षण प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये नेहमी आला पाहिजे. असं म्हटलं आता ना रुख हवाओं के बदलते हैं. अरे रुख तो हवाओं के बदलते हैं. हम तो चट्टान है जो हवाओं को भी चीर देते हैं. चिरून टाकलं या पट्ट्याने आणि त्याचे हे चाहता वर्ग. हा क्षण कायम लक्षात राहतो एखाद्या खेळाडूचा. आणि शैलेश याचा चाहता वर्ग मैदानाच्या आतमध्ये येतो काय.